राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीतील इनसाइड बातमी टीव्ही 9च्या हाती सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद आणि राज्याचे स्तोत्र अजित पवारांना देण्याचं ठरलेलं। कोल्हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कॅबिनेट मंत्री तर रोहित पवारांना राज्यमंत्रीपद देण्याचा देखील निर्णय झालेला सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला। 14 नोव्हेंबरलाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी होकार दिलेला। शरद पवारांच्या मोठ्या नेत्याचा हा दावा। दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र येऊ नये हा कट शिजला आणि ठिणगी पडली। वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? तर डीसीएम पद संवैधानिक नाही, 13व्या नंतर ते भरता आलं असतं। शपथविधीवरही टीका। महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एनडीए सोबत, मित्रपक्ष म्हणून भाजपच आम्हाला सहकार्य। वडेट्टीवारांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, तटकरेंचा हा पलटवार। भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणासाठी स्थानिक निवडणुका एकच चिन्हावरती लढणं गरजेचं असं अजित पवार म्हणालेले। हसन मुश्रीफांचं मोठं विधान। आता मात्र भाजपचंही मत विचारात घेणं गरजेचं अशी प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहित असणार? अनौपचारिक चर्चेदरम्यान शरद पवारांचं हे विधान, फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला। दादांना स्वगृही जायचं असेल तर फडणवीसांसोबत चर्चा करायची गरज काय? फडणवीसांसोबत प्रत्येक गोष्टीची चर्चा होतेच असं नाही, राऊतांचा निशाणा। विमान गिरट्या घालत असताना अचानक पलटी मारताना दिसतंय, कुठेतरी काहीतरी गडबड झाली आहे। छगन भुजबळांकडून अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका व्यक्त। भाजपच्या घोटाळ्याची फाईल अजित पवारांकडे होती। भाजपवर घोटाळ्याचे आरोप केल्याच्या काही दिवसातच अजितदादांचा मृत्यू झाला। संजय राऊतांकडून अपघाताच्या चौकशीची मागणी। विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला, सत्य समोर येईल। दादांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी फडणवीसांनी आधीच केली आहे। केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। भारत आणि चीन या सीमारेषेवरून राहुल गांधी आक्रमक, थेट माजी लष्कर प्रमुखांचं पुस्तक दाखवलं। चीनने भारताच्या हद्दीत 4 तंबू ठोकल्याचा दावा। राजनाथ सिंह अमित शहांचा आक्षेप, संसदेत खडाजंगी। केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला सुमारे 1 लाख कोटी रुपये मिळणार। विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा अर्थसंकल्प, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। हरित महाराष्ट्रासाठी 300 कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा। रोप निर्मितीसाठी खासगी नर्सरी आणि बचत गटांचा सहभाग घ्यावा। मुख्यमंत्री फडणवीसांचे हे निर्देश।